दिवाळीनंतर 3 टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार। नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका, डिसेंबरमध्ये नगरपालिका नगरपंचायती तर जानेवारीमध्ये सर्व महानगरपालिका निवडणुका घोषित होणार। राज्यामध्ये 14,71,000 नव्या मतदारांची भर, संख्या 9,84,00,000 पोहोचली। नोंदणी झालेल्या 18,80,000 मतदारांमधून 4 लाख नावं वगळली। माहितीमध्ये अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अधिकृत चर्चा नाही। शक्य तिथे एकत्र लढण्याचा आमचा प्रयोग राहील, प्रफुल्ल पटेलांची माहिती। गणेश नाईकांच्या जनता दरबाराविरोधात शिंदेंच्या शिवसेनेची मुंबई हायकोर्टात धाव। याचिकेमध्ये सिडको, नगरविकास विभाग, महापालिका प्रतिवादी। जनता दरबाराच्या वेळेला नागरिकांना विनाकारण वेठीस धरलं जात असल्याचा आरोप। जयंत पाटील राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे। गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या। सांगलीच्या जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात आज मोर्चा। जयंत पाटलांवरील जहरी टीकेनंतर समर्थक आक्रमक, पडळकरांना जतमध्ये येण्याचं आव्हान। खराब रस्त्यांमुळे राज्यभरात 12 नागरिकांचा मृत्यू, आतापर्यंत किती कंत्राटदारांवर कारवाई केली? मुंबई हायकोर्टानं महापालिकेला फटकारलं, आठवड्याभरामध्ये खड्डे बुजवण्याचे आदेश। एकतर्फी प्रेमाच्या संशयातून अल्पवयीन मुलावर हल्ला, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू। घटनेच्या निषेधार्थ नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून लासलगाव बंदची हाक, व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं दुकानं बंद ठेवली। तळ कोकणापासून रत्नागिरीमध्ये पुढील 2 आठवडे पावसाचा जोर कायम, किनारपट्टी भागामध्ये सरासरी पाऊस जास्त, मच्छीमारीवर परिणाम। मुंबईमध्ये ओला उबेरचे भाडं प्रति किलोमीटर 22 रुपये 72 पैसे, मागणीच्या वेळेमध्ये 1.5 पट वाढ करण्यास परवानगी, तर मागणीच्या काळामध्ये 34 रुपये दर निश्चिती। हे नियम ॲपमध्ये 18 सप्टेंबरपासून लागू होणार।